काल आपण ब्रह्मयज्ञ कसा करायचा बघितलं. कालमानानुसार यज्ञ हा सामान्य माणसाच्या क्षमतेच्या बाहेर चालला किंवा ज्ञानाच्या बाहेर चालला. कलियुग आलाय, त्यामुळे यज्ञ ही गोष्ट दिवसेंदिवस कमी कमी होते. मग आता करायचं कसं? ब्रह्मयज्ञ करायचा. तुम्ही आम्ही ब्रह्मयज्ञ करायचा. ब्रह्मार्पणम, ब्रह्महवीर, ब्रह्माग्नव ब्रह्मणा. जेवत असताना हा श्लोक म्हणणे इतका मर्यादित हा श्लोक नाही. या श्लोकाची केवढी मोठी उंची आहे, काय झेप आहे या श्लोकाची. माझं प्रत्येक कर्म ही यज्ञाची आहुती असली पाहिजे. आहुती कशाला म्हणतात? आहुती कशाला म्हणतात? एकच उद्देश असतो, त्या उद्देशासाठी जे बलिदान दिले जातं त्याला आहुती म्हणतात. त्यांनी देशसेवेकरता आहुती दिली, त्यांनी स्वतःचा देह देशासाठी अर्पण केला. काय सांगायचं आहे त्यांनी? स्वतःचा देह त्यांनी देशासाठी अर्पण केला. याचा अर्थ त्याग करायचा, समर्पण करायचं. ब्रह्मार्पणम, समर्पण शब्दामध्ये अर्पण शब्द आहे, आहुती शब्दामध्ये स्वतःच्या अस्तित्वाचा त्याग आहे. अस्तित्व दोन प्रकारे असतं. एक दैहिक अस्तित्व, ज्याला स्थूल देहाचं अस्तित्व असं म्हणतात, आणि दुसरं सूक्ष्म अस्तित्व, ज्याला अहंकाराचं अस्तित्व असं म्हणतात, चित्ताचं अस्तित्व असं म्हणतात, मनाचं अस्तित्व असं. दोन गोष्टी असतात. माणूस विचारतो, आता आम्ही जातो पण मनाने आम्ही इथेच राहू. म्हणजे देहाचं अस्तित्व नसलं तरी मन आमचं तुमच्या भोवती घुटमळेल, मन तुमच्या भोवती घोटाळेल, मनाने तुमचं स्मरण होईल. आता माझी मुलगी काय करत असेल याचा अर्थ या वेळेला माझं अस्तित्व मुलीच्या भोवती आहे. माझा मुलगा शिकायला गेला आहे आणि आता तो काय करत असेल याचा अर्थ माझं अस्तित्व मुलाच्या भोवती आहे. याला मानसिक अस्तित्व असं. चित्तामध्ये त्या आठवणी पुनर्जागृत होतात. म्हणून एक सूक्ष्म अस्तित्व आणि एक स्थूल अस्तित्व. अर्पण करण्यामध्ये स्थूल अस्तित्वाबरोबर सूक्ष्म अस्तित्वाचा सुद्धा त्याग आहे. अर्पणामध्ये स्थूल अस्तित्वाबरोबर सूक्ष्म अस्तित्वाचा सुद्धा त्याग आहे, त्याला अर्पण असं. देवस्वरूपाचे जे यज्ञ आहेत त्याच्या अनुष्ठानासंबंधी बोललेलं आहे. आणि ब्रह्मस्वरूपी अग्नीमध्ये यज्ञाने यज्ञाचे हवन करायचे आहे. म्हणून दैवमेवा परे यज्ञ योगिनः पर्युपासते. ब्रह्मज्ञानी पुरुषा व्यतिरिक्त अज्ञानी साधकांबद्दल थोडस सांगितलं आहे. ज्यांच्या अंतःकरणात आत्ता सुद्धा विषयाचं आकर्षण शिल्लक आहे, अनेक कामना शिल्लक आहे, ज्याचं अंतःकरण राग, द्वेष, क्रोध, मत्सर या दोषांनी अशुद्ध आहे, सर्व कर्म संन्यास घेण्याच्या योग्यतेचे ते नाहीत, म्हणजे अधिकारी नाहीत ते.
पण तरी सुद्धा मोक्षाकांक्षी आहे, त्यांना मोक्ष घ्यायचा आहे. मग त्यांनी काय करावं? असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी चांगले मार्क्स नाही मिळवले, पण त्यांना मेडिकल आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचे आहेत, ते डॉक्टर इंजिनियर होऊ इच्छितात, त्यांना सरकारी महाविद्यालयामध्ये ऍडमिशन नाही मिळत. त्यांनी काय करायचं? त्यांनी खाजगी महाविद्यालयामध्ये धन म्हणजे द्रव्य देऊन ऍडमिशन घ्यायच्या. तसे असे अज्ञानी आहेत की ज्यांचा राग गेला नाही, द्वेष गेला नाही, संताप गेला नाही, मत्सर गेला नाही, पण मोक्ष पाहिजे. त्या मोक्षकामी अज्ञानी व्यक्तीला सर्व कर्म संन्यास करता येत नाही, कारण संगत त्यागाशिवाय सर्व कर्म संन्यास करता येत नाही. अहम आणि ममाकार वृत्तीचा त्याग झाल्याशिवाय सर्व कर्म संन्यासाचा अधिकारी ठरत नाही. नाही तर कर्म त्यागणं म्हणजे सर्व कर्म संन्यास नव्हे. मग आता कसं करायचं? म्हणून सांगतात त्या अज्ञानाने सुद्धा अर्पण करायचं. अर्पण शब्द फार मोलाचा आहे. मग आता आम्ही यज्ञ करतो का? आम्ही प्रत्येक जे कर्म आहे ना, ते यज्ञच आहे. जेवढे संवादी कर्म आहे ते सगळे यज्ञ आहे. उदाहरणार्थ देवपूजा. देवपूजा हा यज्ञ आहे. देवपूजेच्या सामुग्रीचं देवामध्ये हवन करणे, याला देवपूजा असं म्हणतात. हवन करणे शब्दाचा अर्थ टाकणे असा होत नाही. हवन करणे वेगळं आणि टाकणे असं वेगळं. आमची भाषा असते, आम्हाला परमार्थ का बरं सिद्धीला जात नाही, का बरं तडीला जात नाही, याचं स्पष्ट उदाहरण असं आहे की आम्ही तो तडीला नेण्यासाठी केलेलाच नसतो. साधना करून टाकली, काय उत्तर असतं? हे बघा, आता मला खूप काम आहे, एकदाची साधना करून टाकतो म्हणजे कामाला लागायला मोकळं. याचा अर्थ काम हे प्राधान्य झालं आणि साधना ही गौण झाली. एक प्रधान कर्म असतं आणि एक गौण कर्म. साधना हे गौण कर्म झालं. जे कर्म गौण असतं ते यज्ञ म्हणून स्वीकारल्या जात नाही. ज्या कर्माला निकृष्ट कर्माचा दर्जा दिला ते यज्ञ कर्म होऊ शकत नाही. तसं आमचं असतं, देवपूजा करून टाकली. काय म्हणतो आपण? साधना करून टाकली, पूजा आटोपली. का हो, पूजा आटोपली का? बोलण्याची पद्धतच झाली आहे आता. कोणाला त्याचं असं वाटत नाही की आम्ही काही चुकीचं बोलतोय बा. त्यामुळे असं बोलल्यानंतर लाज वाटण्याचा तर प्रश्नच वेगळा. चूक झाली हेच समजत नाही. साधना करून टाकली वाटते, हो करून टाकली ना, वा. पूजा आटोपली वाटते, हो पूजा आटोपली. घर झाडून टाकलं आणि साधना करून टाकली, सारखंच आहे की नाही हो वाक्य? तुम्ही म्हणाल साधनेमध्ये अंतःकरणाचा मळच तर काढला जातो, हो. पण झाडून टाकलेल्या घरामध्ये पुन्हा कचरा येतो आणि मळ जो काढून टाकला तो पुन्हा येऊ नये यासाठी साधना असते. ज्या गोष्टीची आसक्ती मी काढून टाकली साधनेतून, ती आसक्ती पुन्हा मला निर्माण होऊ नये यासाठी मी कटिबद्ध आहे, त्याला साधना म्हणतात. नाही तर गाडी
2 किलोमीटर समोर आहे आणि 4 किलोमीटर जर रिव्हर्स येत असेल, त्याला काय म्हणाल तुम्ही? पण आमच्याजवळ वाक्प्रचार आहे, साधना करून टाकली, देवपूजा आटोपली. अरे नैवेद्य दाखवून दे ना एकदा लवकर, म्हणजे आम्ही जेवायला मोकळं. नैवेद्य दाखवून दे, यज्ञ होईल का हो? म्हणून आमची कृती यज्ञ नाही ठरत. समर्पणाची भावना नाही, अर्पणाची भावना नाही. अर्पण करण्यामध्ये त्या वस्तूचा कायमस्वरूपी त्याग आणि वस्तू देणाऱ्याचाही अहमभावाचं विसर्जन आहे, लक्षात ठेवा. अर्पण कर्म हा शब्द प्रयोग आहे, हा फार मोलाचा शब्द आहे. हवन जिथे केलं जातं त्या ठिकाणी हविष्य जे असतं, ते हविष्य कायम स्वरूपी हवन केलं जातं, संपवलं जातं. माझ्या अहंकाराचं, अहंकार काय आहे माझा? हविष्यान्य आहे. हवन केल्यानंतर पुन्हा अहंकार शिल्लक राहता कामा नये. कामनेचं हवन केल्यानंतर पुन्हा कामना शिल्लक राहता कामा नये. याला अर्पण करणं असं म्हणतात, याला समर्पण असं. पत्नी ही सप्तपदी केल्यानंतर पतीला समर्पित असते. याचा अर्थ काय? याचा अर्थ पती जे म्हणेल त्या मार्गाने चलण्यासाठी ती कायम तयार असते. तिच्या मनाची इच्छा नाही, लक्षात ठेवा. पुरुष मंडळींना खूप आनंद होईल की हे बंधन कोणावर टाकलाय? महिला मंडळींवर टाकलं. पण त्या सप्तपदीच्या आधी पुरुषाकडनं प्रतिज्ञा घेतली असते, धर्मम चर, सत्यम वद, स्वाध्यायम न प्रमद, धर्माचं अनुचरण करेन, सत्याचं पालन करेन आणि स्वरूपाकारतेसाठी गृहस्थ धर्माचा उपयोग करेन. काय वचन आहे त्या पुरुषाकडनं? हे वचन दिलेलं आहे. आणि ह्या वचनावर तो चालत असेल, त्याच्या बरोबर समर्पण, लक्षात ठेवा. पुरुष आपल्यावर कुठलंच बंधन घ्यायला तयार नाही, फक्त दुसऱ्या बाजूवर तुमचं समर्पण. तुझं काय? तू धर्माला समर्पित झालायस का? तू सत्याचं आचरण करतोयस का? तू स्वरूपाचा विचार करतोयस का? धर्म आणि मोक्ष याच्या चौकटीमध्ये अर्थ आणि काम तू चालवतोयस का? फार मोठी जबाबदारी असते. डब्यांपेक्षा जास्त जबाबदारी इंजिनावर असते, लक्षात ठेवा. दुसऱ्याची चूक काढणं खूप सोपं असतं. मी चुकलो आहे की नाही पाहायला सुद्धा ज्याला सवड नसते, असे लोक परमार्थामध्ये काहीच करू शकत नाही. परमार्थामध्ये पहिले आत्मपरीक्षण, पहिले स्वतःचा दोष शोधून काढणे. दुसऱ्याला दोष देणं कितीतरी सोपं आहे. कोणत्याही गोष्टीत दोष काढता येतो. साधी चिमणी उडली तरी तिला म्हणता येतं, या उंचीवरून का उडते? जास्त उंचावरून उड. खूप उंचावरून कशाला उडते? जरा खालून उड. हळू का बरं उडते? जरा जोराने फास्ट मूड. दोष कशातही काढता येतो, पण काढला याचा अर्थ तो दोष असतो असा नव्हे. आमच्या वृत्तीच्या मलिनतेमुळे आम्हाला ती मलिनता दुसऱ्यामध्ये प्रकर्षाने दिसते, त्याला दोष असं म्हणतात. दोष माझ्या वृत्तीत आहे.
समोरच्याच्या वृत्तीमध्ये दोष आहे असा त्याचा अर्थ होत नाही. माझ्या वृत्तीमध्ये दोष आहे असा अर्थ होतो. याला साधक म्हणतात. साधक हा नेहमी आत्मपरीक्षणासाठी असतो आणि प्रपंच हा नेहमी दुसऱ्याला तपासण्यासाठी असतो. प्रपंचामध्ये बोट नेहमी दुसऱ्याकडे असतं, परमार्थामध्ये बोट नेहमी स्वतःकडे असतं. मी पारमार्थिक आहे की प्रापंचिक आहे हा भाग वेगळा. स्वतःकडे बोट ठेवत असेल तर यज्ञ होतो. आपला विषय यज्ञाचा आहे. एक तरी यज्ञ करायला हवाय. यज्ञ वाचून राहू नये. अनुकूलता परंपरेने मिळाली असेल तर यज्ञ करावा. देवाची पूजा हा एक यज्ञ आहे. आम्ही यज्ञ म्हणून देवाची पूजा करतो की गंध लावून टाकतो. काका म्हणतात टिकटिक परमार्थ म्हणजे काय? गंध टिकलं, टिकली लावली देवाला, चंदनाची टिकली लावली, फूल लावलं, हळद लावली, कुंकू लावलं. आमचं पूजन हे यजन नाही होत, हे याजन नाही होत, हे यज्ञ नाही होत. यज्ञामध्ये यजन याजन या गोष्टी असतात. आम्ही पूजा करून टाकत असल्यामुळे, एकदाची निपटून टाकत असल्यामुळे, समोरच्या पिढीने ती चालवली पाहिजे म्हणून करून टाकतो, तर समोरची पिढी सुद्धा करून टाकते किंवा करण्यापूर्वीच टाकते. वास्तविक पूजा आत्मदेवाची पूजा आहे. बाहेरच्या देवाचं निमित्त आहे, आत्म्याची पूजा आहे. लक्षात ठेवा. हे जर लक्षात आलं तर पूजा एन्जॉय करता येते, पूजा मजा घेता येते, पूजेमध्ये आनंद घेता येतो. त्या पूजेला हवनाचं स्वरूप येतं. छोटेसे देव का असे ना, थोडेसे देव का असे ना, आत्मपूजन आहे. लक्षात ठेवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गुरुपूजनाचा कार्यक्रम होतो तेव्हा ते ध्वजपूजन करतात. ध्वजपूजन याचा अर्थ संस्थापकाच्या विचाराचं पूजन. परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या विचारांचं पूजन आहे. त्या दांड्याचं पूजन नाही, त्या झेंड्याचं पूजन नाही. दांडा आणि झेंडा हे विचाराचं प्रतीक आहे. त्याला ध्वजपूजन असतं. त्या विचारांच्या ठिकाणी मला माझ्या मीपणाचं समर्पण करायचं आहे, अहंकाराचं समर्पण करायचं. सैनिक तिरंग्याला फडकवतात. तिरंगा डौलामध्ये फडकतो. फडफड 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 फडकत असतो. त्याला तोफांची सलामी दिल्या जाते. त्याच्यावर हेलिकॉप्टरनी पुष्पवृष्टी केल्या जाते. ही त्या कापडावर केलेली नाही आहे, ही त्या फडक्यावर केलेली नाही. एक भगव्या रंगाचा तुकडा, एक पांढऱ्या रंगाचा तुकडा, एक हिरव्या रंगाचा तुकडा एकमेकांना शिवले आणि त्याच्यावर अशोक चक्र काढलं. या 3 कपड्यांच्या तुकड्याचं पूजन नाही, भारत मातेचं पूजन आहे. आता ते कपडा म्हणजे नुसता कापड राहिलेलं नसून भारत मातेचं प्रतीक झालं आहे. त्या प्रतीकाचं पूजन आहे. जर मी इन्कम टॅक्स नीट भरत असेल, जर मी शासनाचे नियम पाळत असेल, जर मी देशाशी खोटा वागत नसेल, माझ्या देशाशी जर मी प्रामाणिक वागत असेल, तर मी रोज
माझ्या राष्ट्रध्वजाचं, माझ्या राष्ट्राचं पूजन करतो. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर मी कन्नी काटत असेल, तर एक दिवस ध्वजाला सॅल्यूट करणं हे पूजन नव्हे, हे करून टाकणं होय. अशी आम्ही देवाची पूजा करून टाकतो. करून टाकलेली गोष्ट कामी येत नाही. प्रयत्नपूर्वक, विचारपूर्वक गेलेली गोष्ट कामी येते. आणि करत असताना समर्पण महत्वाचं आहे, स्वतःचं अर्पण महत्वाचं. मला देवाशी जोडण्याची व्यवस्था पूजन आहे. मला राष्ट्राशी जोडण्याची व्यवस्था ध्वजवंदन आहे, राष्ट्रध्वजाचं वंदन आहे. क्रिकेटची मॅच असो, हॉकीची मॅच असो, फुटबॉलची मॅच असो, ते खेळाडू राष्ट्रवंदन करून, राष्ट्रगान करून खेळायला जातात. ज्या वेळेला खेळायला जातात तेव्हा ते खेळाडू नसतात, तो भारत असतो. जिंकला तर भारत आणि हारला तरी भारत. थोडेसेच खेळाडू आहेत, 10-12, पण तेवढूशा खेळाडूंना भारत म्हटलं जातं. कपडा लहानसा आहे, पण तेवढूशा कपड्याला भारत म्हटलं जातं. त्याला ध्वजपूजन म्हणतात. लागलं तरी विचार करत नाही, त्रास झाला तरी विचार करत नाही, माझा देश जिंकला पाहिजे असं. माझ्या सेंचुरीचा रेकॉर्ड झाला पाहिजे असं न वाटता, माझ्या देशाला विजय मिळाला पाहिजे असं वाटतं. ही जोडण्याची जी व्यवस्था आहे, याला अर्पण असं म्हणतात, याला यज्ञ असं म्हणतात. आम्हाला यज्ञ करता येईल की नाही? नाही तर मग लाकडं कुठून आणायचे? पुरोहित कुठून आणायचा? शुद्ध तूप आम्हाला परवडतं का? हा यज्ञ नाही सांगितलाय. श्रोत्रादीन विषयान्यन्ये संयमाग्निषु जुह्वति, शब्दादीन विषयान्यन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. पुढचा श्लोक आहे. कसा आहे हो यज्ञ? श्रोत्रादी इंद्रियान्यन्ये, कान, आदी शब्दाचा अर्थ डोळे आले, नाक आलं, जीभ आली, सगळे इंद्रिय आले. पाचही ज्ञानेंद्रिय, 10ही कर्मेंद्रिय. पाचही ज्ञानेंद्रिय, पाचही कर्मेंद्रिय, पाचही प्राण, पाचही उपप्राण. प्राण आणि उपप्राण याचा खुलासा पुढच्या श्लोकांमध्ये केला असल्यामुळे प्राणापानव समे कृत्वा नासाभ्यंतर चारिणव, हा श्लोक त्याच्यात प्राण आणि अपानाबद्दल घेईन. हे जे 10 प्राण अपान आहे, हा 2 श्लोकांच्या पलीकडे आहे. आता श्रोत्रादी इंद्रियानंदे आपण ज्ञानेंद्रियांबद्दलचा विषय घेऊ. आता हे जे इंद्रिय आहेत 5 ज्ञानेंद्रिय, त्यांचे 5 विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. शब्द म्हटलं की कान आला, स्पर्श म्हटलं की त्वचा आली, रूप म्हटलं की डोळा आला, रस म्हटलं की जिव्हा आली, गंध म्हटलं तर नाग आला. डोळा, कान, नाक, जिव्हा या 5ही ज्ञानेंद्रियांचा, 5ही विषयांशी सन्निकर्ष येतो. प्रत्येक ज्ञानेंद्रियांचा त्याच्या त्याच्या विषयाशी सन्निकर्ष येतो. म्हणजे डोळ्याचा रूपाशी संबंध येतो, सोप्या भाषेत. कानाचा ध्वनीशी संबंध येतो, नाकाचा गंधाशी संबंध येतो, जिव्हेचा रसास्वादनाशी संबंध येतो आणि त्वचेचा स्पर्शाशी संबंध येतो. संयमाग्नी जुह्वति, संयमाग्नीमध्ये याच हवन करायचं आहे. कशाचं हवन करायचं संयमाग्नीमध्ये? इंद्रियांचा विषयाशी येणाऱ्या सन्निकर्षातून निर्माण होणाऱ्या कामाचा हवन. म्हणजे काय हो?
हे जर हवन केलं तर मी त्या स्वरूपाशी प्राप्त होतो. आता संयम करायचा म्हणजे काय करायचं? विषयाचा इंद्रियाशी झालेला सन्निकर्ष, याच्या संयमामध्ये मला जायचंय. म्हणजे मला काय? मी टीव्ही पाहतो. टीव्ही पाहणं बंद करायचंय का? नाही. खूप बरं वाटेल सगळ्यांना. टीव्ही पाहण्याची गरज नाहीये. पण दिवसभर डोळे बंद तर नाही करू शकत ना. समजा टीव्ही बंद करू शकतो आपण, डोळे बंद करू शकतो का? नाही. साधकांनी सिरियल्स पाहण्याच्या भानगडीत पडू नये. ऐतिहासिक सोडून, संतांच्या सोडून. ऐतिहासिक आणि संतांच्या मालिकेबद्दल माझं कुठलंही म्हणणं नाही. कौटुंबिक सिरियल्स बद्दल बोलतोय. त्या साधकांनी वर्ज कराव्या. बातम्या सुद्धा एका प्रमाणामध्ये पाहिल्या पाहिजे. नाहीतर मग सकाळपासून रात्रीपर्यंत बातम्याच. झी न्यूज काय म्हणताय? आज तक काय म्हणताय? सगळ्या चॅनल्सच्या बातम्या घेण्याची काही गरज नाही आणि त्या सगळ्या वेळी घेण्याची गरज नाही. साधकाला हेड न्यूज माहीत असल्या की पुरे आहे, असं काकांचं वाक्य होतं. श्रोत्रादीन इंद्रियानन्ये संयमाग्निषु जुह्वति, या श्लोकाचा अर्थ कसा आहे हे मला काकांच्या बोलण्यातून समजलं. काका म्हणले, एवढ्या बातम्या बघण्याची गरज नाही, हेड न्यूज माहीत असले की पुरे आहे. आपण प्रॅक्टिस करतो, आपल्याला जगात काय चालू आहे थोडीशी अंदाज असावा. अंदाज. मी विचार केला, काका पेपर वाचू नको असं म्हणतात, पण वाचत राहा असं पण नाही म्हणत. याचा अर्थ काय करायचा? आणि मी त्याचा अर्थ माझ्या पुरता काढला, की चष्मा लावून सगळा पेपर दिसतो, चष्मा काढल्यानंतर जेवढा पेपर दिसतो तेवढा वाचायचा. तेव्हा हेडलाईन्सच दिसतात. हेडलाईन्स वाचल्या की पुरे आहे, त्याच्या खालच्या तपशिलाची गरज नाही. मग हाच नियम टीव्हीच्या बातम्यासाठी लावायचा. असं करून मी माझ्या दिनचर्येला पुढे रेटला. त्याचा खूप फायदा झाला आणि या फायद्याला मूळ कारण काका आहे. पेपर वाचत नाही का? वाचतो. कारण मी पेपर वाचत नाही हाही अहंकार नको. मी टीव्ही पाहत नाही हाही अहंकार नको. पण पाहिलाच पाहिजे असा नियमही नको. त्याशिवाय मला चैन पडत नाही. बेचैन. ज्या गोष्टीसाठी मी बेचैन होतो तिथे मी लाचार आहे, लक्षात ठेवा. आणि जिथे मी लाचार आहे तिथे मी इंद्रियाच्या स्वाधीन आहे. हवन नाही केलं, त्या इंद्रियाच्या विषयाचं हवन केलेलं नाही. पहिला पेपर घरात येऊन पडल्याबरोबर घडी मोडण्यापूर्वीचा पेपर मला वाचायला मिळाला पाहिजे. घडी मोडलेला पेपर नको वाटतो वाचायला. श्रोत्राधीन इंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति, याचा अर्थ या ठिकाणी मला संयम करता आला पाहिजे. विषयाच्या ठिकाणी इंद्रिय लाचार असतात. विषयाच्या ठिकाणी इंद्रिय लाचार असतात. आता डोळ्यांनी दिसणारच आहे. टीव्ही नका लावू, तरी पण जगात तर तुम्हाला दिसणारच आहे जग. त्याचा अंतःकरणावर इमेज उमटता कामा नये. म्हणजे त्याला पुन्हा प्रगटीकरण करायचं नाही. आमचा स्वभाव असतो. काय स्वभाव असतो? कुणाचा तरी फोन येतो आणि फोन आम्ही ठेवत नाही. तो काय बोलणं झालं
ते भड 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 सांगायचा प्रयत्न करतो घरातल्यांना. काही गरज आहे का हो? असं सांगण्याची गरज आहे का? तुला फोन केला होता ना, तू ऐकून घे. त्यांनी सांगितलंय ते पुन्हा सगळ्यांना सांगण्याची काय गरज आहे? त्याची आतमध्ये प्रतिक्रिया उमटू न देणं याला संयम असं. विषयाची आतमध्ये प्रतिक्रिया उमटू न देणं याला संयम असं म्हणतात. कारण की वर्तमानपत्र आणि दूरदर्शन, आकाशवाणी घेतच नाही कारण ऐकत नाही कोणी म्हणून, नाव घेऊन घ्या त्याचं ते. यांचा छंद असतो खुमासदार बातम्या देण्याचा, त्याशिवाय त्यांना जाहिराती नाही मिळत. खुमासदार खसखसीत बातम्या दिल्या तर त्यांचे प्रेक्षक वाढतात, प्रेक्षक वाढले तर जाहिराती मिळतात. मग आता त्यांना फोडणी देऊन बातम्या, तिखट मीठ लावून बातम्या देण्याची गरज आहे. त्यांचा व्यवसाय आहे तो. पण मी त्याला बळी पडलं पाहिजे असं कोणी सांगितलं? आणि तुम्ही जर वर्तमानपत्र एवढ्या चवीने वाचलं नाही तर काही वर्तमानपत्राचा छापखाना बंद पडणार नाही आहे, त्याची काळजी करू नका. मग त्याच्यावर चर्चा करायची नाही. एक कल्पना करू, अफगाणिस्तानमध्ये अफगाण्यांना राहू द्यावं पण तालिबान्यांना हाकलून द्यावं असं समजा तुम्हाला वाटत असेल, आणि तुम्ही या आशयाचं एक पत्र लिहिलं, आणि ते पत्र तुम्ही अफगाणिस्तानमध्ये एक प्रत आणि तालिबान्यांकडे दुसरी प्रत पाठवली, तुमच्या पत्राची काय किंमत आहे? त्याच्यावर काही ऍक्शन घेतल्या जाणार आहे का? त्याला कोणी विचारणार आहे का? तुमच्या पत्राला केराची टोपली मिळणार. ज्या विचारांची किंमत केराची टोपली आहे तो विचार मी करायचाच कशाला? याला म्हणतात संयम. आतमध्ये प्रतिक्रिया उमटू न देणं. श्रोत्रादीन इंद्रियांनी संयम अग्निषु जुवती, संयमाच्या अग्नीमध्ये जाळा. संयमाच्या अग्नीमध्ये त्याला अर्पण करायचं आहे. जुहती शब्दाचा अर्थ हवन करणे असा. संयम अग्नीमध्ये हवन करायचं. आता मला यज्ञ करता येईल की नाही हो? यज्ञकुंड आणा, हविष्यान्न आणा, या गोष्टींची गरज नाही आहे. कशाची गरज आहे? जी गोष्ट मला व्यथित करते आहे, माझ्या मोक्षाच्या आड येते आहे, त्याचं हवन करा. विषयासक्ती आड येते आहे, अहंकार आड येतो आहे. कापुराची वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली तैसी. तो कापूर जागच्या जागी विरतो, ज्या कापराचा डाग पडतो तो कापूर खरा नव्हे. ज्या कापराचा डाग पडत नाही तो कापूर शुद्ध कापूर आहे. अहंकाराचा डाग शिल्लक राहता कामा. अहंकारा सहज ज्वलन झालं पाहिजे. वासनेच, त्याला संयम असं म्हणतात, याला परमार्थ असं. पुन्हा आपण मूळ मुद्द्यावर येऊ. मी नाम घेतो की मी ध्यान करतो की मी ज्ञानाचा अभ्यास करतो, ह्या गोष्टी दुय्यम आहेत, पिंडानुसार आहे. पण माझ्या अहंकाराचं मी समर्पण करतो आहे की नाही, ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. याला प्राईम इम्पॉर्टन्स आहे. तुम्ही भजन करा की पूजन करा, नाम घ्या, ध्यान घ्या की तत्वज्ञान घ्या, तुमच्या अहंकाराचं यजन केलं आहे का? तुमच्या संयमाग्नीमध्ये त्या कामनांना जाळलेलं आहे का? हा परमार्थ आहे. आता असा परमार्थ, यज्ञरूप परमार्थ आम्हाला करायला आवडत नाही. आम्हाला कुंड, जेवायला अनेक लोक, एवढ्या लोकांनी म्हटलं पाहिजे काय यज्ञ केला हो तुम्ही, पुन्हा करा म्हणजे आमची सोय होते. ज्ञानेंद्रियामध्ये सुद्धा दोन ज्ञानेंद्रिय आहेत, एक व्हॉलंटरी आणि एक इनव्हॉलंटरी.
व्हॉलेंटरी शब्दाचा अर्थ आणि इन्व्हॉलेंटरी शब्दाचा अर्थ. ज्याच्यावर माझं नियंत्रण आहे असे आणि ज्याच्यावर माझं नियंत्रण नाही असं. जसं हृदय हे इन्व्हॉलेंटरी इंद्रिय आहे, म्हणजे त्याच्या धडकण्यावर माझं नियंत्रण नाही, मी त्याची धडक थांबवू शकत नाही. धडकणं, धडधडणं थांबवू शकत नाही. धडकणं नव्हे, धडधडणं थांबवू शकत नाही. डोळे मी बंद करू शकतो, तोंड मी बंद करू शकतो, बोलणं मी थांबवू शकतो, पण नाक आणि कान मी बंद नाही करू शकत. ते इन्व्हॉलेंटरी आहे. जे मी थांबवू शकतो ते व्हॉलेंटरी आहे. मग जे मी थांबवू शकत नाही त्या इंद्रियांच्या सुद्धा अधीन जाता कामा नये. माझं त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. हा दंडक आहे, याला यज्ञ म्हणतात. असा यज्ञ मी केला पाहिजे. करू की नाही करेन? यज्ञामध्ये सगळ्या आहुती चालल्या जातात, शेवटी स्वतःचं अस्तित्व सुद्धा शिल्लक राहत नाही. सोहम, जीवाचं ब्रह्म स्वरूपामध्ये आहुती, याचा अर्थ जीव नावाची गोष्ट शिल्लकच राहत नाही. कापूर शिल्लक राहत नाही म्हणून सांगितलं. जीव नावाची गोष्ट शिल्लक राहत नाही, जीवत्व राहत नाही. मरता असं नाही, नाही तर जीव गेला, आपला जो आहे शब्द, प्राण गेला, जीव गेला, त्या अर्थाने म्हणत नाही, जीवत्व गेलं. माझं जीवत्व संपलंय, लक्षात ठेव. सोहम, जीव ब्रह्मरूप झालाय, आता जीवत्व नाही उरलं. तो आत्मा मी आहे, अशा पद्धतीने जीव भाव द्यायचा आहे. याला समर्पण म्हणतात, याला अर्पण असं म्हणतात. श्री गुरु म्हणा की देव म्हणा, आपल्या खिशातून काही काढून देत नाही. देसी तेव्हा घेसी, ऐसा तू उदार. या खूप गोष्टी असतात, या नेहमी लक्षात घेतल्या पाहिजे. ब्रह्मभावात हवन आणि समर्पण केल्या जातं. कोणाचं? जीवभावाचं. जीवभाव आत्मभावात किंवा जीवभाव ब्रह्मभावात हवन केल्या जातो, म्हणून जीव शिल्लक राहत नाही. या गोष्टी आम्हाला जमल्या पाहिजे, या करण्याचा प्रयत्न करणं, याला साधना म्हणतात. आम्ही एक तर नामवाले असतो, नाही तर ध्यानवाले असतो, नाही तर ज्ञानवाले असतो. नाम, ध्यान आणि तत्वज्ञान. नामवाले, ध्यानवाले, नाही तर तत्वज्ञानवाले. आणि हे वाले प्रकरण आलं की संपलं, कारण वालेमध्ये अहंकार अनुस्यूत आहे. डोळ्यांनी पाहिलाय, अनुकूल प्रतिकूल चिंतन करायचं नाही, सोडून द्यायचं. कानाने ऐकलाय, अनुकूल प्रतिकूल चिंतन करायचं नाही, त्याला आतमध्ये स्वीकारायचं. शास्त्र सांगतं की डोळे उघडल्यानंतर आणि डोळे बंद केल्यानंतर काय कुठे जातो. मग डोळे बंद केल्याने ध्यान लागतं आणि डोळे उघडे असताना ध्यान लागत नाही, हे कोणी सांगितलं? सुरुवातीला बंद डोळ्यांनी ध्यान करावं, पण एक दिवस उघड्या डोळ्यांनी चालतं फिरतं ध्यान जमायला पाहिजे. एकदा एका ठिकाणी बसून नामस्मरण करता आलं पाहिजे, मन बाहेर भटकता कामा नये. पण एक वेळ अशी यावी की शरीर बाहेर फिरत असताना सुद्धा अंतःकरणातनं नाम पुसल्या जाता कामा नये. एक वेळ अशी आहे की टेबल खुर्चीवर बसून सोहम ग्रंथ वाचन करता आलं पाहिजे. पण एक वेळ अशी आली पाहिजे की टेबल खुर्ची नाही, आसन नाही, बाहेर फिरतो आहे आणि ग्रंथ पण नाही, तरी अहमचं सहा मध्ये विलिनीकरण करता आलं पाहिजे. याला साधना. डोळे उघडे ठेवा आणि बंद ठेवा जन्मभर साधना नव्हे. वाचेशी सुलभन रामकृष्ण, वाचेनी जप करणं साधना नव्हे. डोळ्यांनी ग्रंथ अभ्यास करतं आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करणं म्हणजे केवळ साधना नव्हे, त्याचा हवन करता आलं पाहिजे. डोळे उघडे असताना सुद्धा उघड्या डोळ्यांनी जे दिसतं
त्याचा अनुकूल प्रतिकूल विचार मला थांबवता आला पाहिजे. याला संयमन असं म्हणतात. आणि असं संयमन मला करता आलं पाहिजे. ते विषय माझ्याजवळ ठेवून नाही घ्यायचे. खूप सुंदर वाक्य आहे. ऐतरेय उपनिषदात काकांनी सांगितलेलं. देवतांनी विषय निर्माण केले. म्हणजे विषयांचे मालक कोण आहेत? देवता आहे. मग मध्ये त्या विषयांचा आस्वाद घ्यायची मला गरज आहे का हो? त्या विषयांना त्या देवतांना अर्पण करून द्यायचं. याचा अर्थ डोळ्याची देवता अग्नी आहे. जे रूप मी पाहिलं, डोळ्याची देवता सूर्य आहे. काही जण अग्नी म्हणतात, काही जण सूर्य म्हणतात. जे रूप मी पाहिलं ते सूर्याला अर्पण करून द्यायचं. त्याच्यावर मी चिंतन करत बसायचं कारण नाही. ते आतमध्ये ठेवून घेतलं की गडबड आहे. एकदा हे समजायला लागलं की सगळं चालता फिरता जमतं. साधन कोणतंच निकृष्ट नाही. सगळे साधन उत्कृष्ट आहे. पण लहान बालक असेल तर 3 चाकी सायकलच बरोबर आहे. मोठा असेल तर 2 चाकी सायकल बरोबर आहे. पण त्याहून मोठा असेल तर 1 चाकी सायकल सर्कसमध्ये चालवणारे विरळे असतात. त्यांच्यासाठी ती बरोबर आहे. सगळ्यांना 1 चाकी सायकल जमणार नाही, पडून जातील. लहान मुलांना 2 चाकी सायकल जमणार नाही, त्यांना 3 चाकीच बरोबर आहे. पूजनम जपः चिंतनम क्रमात. पूजा ही 3 चाकी सायकल आहे, रमण महर्षींनी सांगितलं. जप ही 2 चाकी सायकल आहे. मन आणि देवता दोघांचा संबंध येतो. पूजामध्ये पूजा सामुग्री, देव आणि पूजा करणारा तिघांचा संबंध आहे, म्हणून 3 चाकी सायकल आहे. रमण महर्षींचं वर्णन आहे बरं. जप ही 2 चाकी सायकल आहे आणि ध्यान किंवा तत्वज्ञान ही 1 चाकी सायकल. 1 चाकी सायकल चालवणं नेहमी कठीण आहे. पूजनम जप चिंतनम क्रमात, या क्रमवारीने मला काय करायचं आहे? मार्गक्रमण करायचं आहे. आणि म्हणून आतमध्ये प्रतिक्रिया उमटू द्यायची नाही. जिकडून आलं तिकडे पाठवून द्यायचं. स्वतःसाठी ठेवून घेतलं की त्याला रवंथ म्हणतात. परमार्थ करायला गेलं की तो किती कठीण आहे हे कळतं खरा खरा. तो यज्ञ करणं सोपं आहे. आता तुम्ही काय म्हणाल? तुम्ही की नाही आधी सांगितलं ना, आम्हाला तेच यज्ञ परवडतात हो. तीळ आणा, तांदूळ आणा, हवन करा, दक्षिणा द्या, मोकळे व्हा. हे तर तुम्ही आता रोज प्रत्येक ज्ञानेंद्रियांच्या बाबत सांगून राहिले आहे. सर्व कर्मेंद्रियाच्या बाबत सांगतात आहे. तो पुढचा श्लोक आहे जो आपण उद्या घेऊया. सर्वान इंद्रिय कर्माणी. जमलं तर आहे 15 मिनिटं आज होऊन जाईल. कारण की या फ्लो मध्ये ते सांगणं महत्वाचं आहे. 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय. हे विषयांचं ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी हवन करून द्यायचं आहे. माझ्यासाठी ते विषय ठेवायचे नाही. परमार्थ अवघड झाला की नाही? असा परमार्थ कोणाला आवडत नाही. आम्हाला टिळा लावायला आवडतं, आम्हाला माळा घालायला आवडतात, आम्हाला भस्म लावायला आवडतं, आम्हाला कमंडलू घ्यायला आवडतो, आम्हाला खडाऊ घालायला आवडतं, आम्हाला भगवं घालायला आवडतं. आम्हाला स्वतःला बदलायला नाही आवडत. आणि स्वतःला बदलणं हा यज्ञ आहे, लक्षात ठेवा. स्वतःच्या दोषांचं हवन करणं हा यज्ञ आहे, लक्षात ठेवा. स्वतःच्या गुणांचा अहंकाराचं हवन करणं हा सुद्धा यज्ञ आहे, लक्षात ठेवा. साधना करायची आहे तर ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. मग आता आम्ही नामवाले, ध्यानवाले, तत्वज्ञानवाले हे म्हणायची सोय नाही राहिली, कारण सगळ्यांना ही जबाबदारी आहे. कोणतंच साधन गौण नसतं, कोणतंच साधन हलकं नसतं आणि कोणतंच साधन श्रेष्ठ नसतं, लक्षात ठेवा. फक्त अवघड आणि सोपं एवढा भाग त्या साधनामध्ये आहे हे मान्य करूया. पण याचा अर्थ तुम्ही सोपं साधन निवडलं म्हणजे सिद्धीला जाऊन पोहोचले असा होत नाही. पोहोचले की नाही याची आठवण ठेवावी लागते. अर्पण नाही झालं तर गडबड आहे आणि माया याच्यामध्ये येते. मध्ये लाभ होतो, मार्गक्रमण कळत नाही. म्हणून परमार्थाच्या मार्गाला अनद्भग म्हटलाय. नामानी जा, ध्यानानी जा, तत्वज्ञानानी जा.
अनध्वग शब्दाचा अर्थ मार्ग रहित पंथ. ही वाटचाल कशी आहे? तुम्ही म्हणाल, अरे हे असं कसं म्हणता तुम्ही? मार्गरहित पंथ म्हणजे नेमकं काय? म्हणून परमार्थ कठीण आहे. मार्गरहित पंथ म्हणजे पाण्यावरून नाव चालते बघा. नाव चालताना ती पाणी दूर करते आणि मग त्या पाण्यावर एक रस्ता आखला गेलेला असतो नावेचा. बाजूला लाटा चालल्या गेल्या असतात आणि नाव मधून जात असते. ती वाट तयार झाली असते. पण त्याच्या मागून येणारी जी नाव आहे, तिला वाट तयार झालेली दुरून दिसते, पण ती जवळ जाईपर्यंत वाट दिसत नाही. नवीन नावेला नवीन वाट तयार करावी लागते. वाट तयार केल्याशिवाय पहिल्याही नावेला चालता आलं नाही आणि दुसऱ्याही नावेला चालता आलं नाही. वाट मोडले जात. विमान आकाशातून जातं. नागपूरवरून पुण्यापर्यंत जात आहे. पण हे विमान नागपूरवरून पुण्यापर्यंत ज्या वाटेने गेलं, ज्या उंचीवर गेलं, ज्या हवेच्या प्रतिकारामध्ये गेलं, पुढचं विमान त्याच वाटेने, त्याच हवेच्या प्रतिकाराने जाईल असं सांगता येत नाही. त्याचा टर्न थोडासा आधी असू शकतो, उंची थोडी कमी जास्त असू शकते. म्हणजे त्याचा मार्ग सुद्धा मार्गरहित पंथ आहे. पंथ आहेत यात काही वाद नाही. गमू पंथ आनंद या राघवात. पंथ आहे, पण तो मला समजून घ्यावा लागतो, म्हणून त्याला अनध्वग असं म्हटलं. कळेपर्यंत वाटचाल मोठी कठीण आहे. कळलं की वाटचाल फार सोपी आहे. आणि कळून घेण्यासाठी भगवद्गीता आहे. कळून घेण्यासाठी म्हणजे शब्दांनी कळून घेणे नव्हे, अनुभवानी कळून घेणे. म्हणून याला निधिध्यासन असं म्हणतात. आणि म्हणून कर्माचा संन्यास ज्ञानपूर्वक झाला नाही तर ते कर्म माझ्या बाखुटीला बसतं आणि पुन्हा वासनेच्या रूपात माझ्या डोक्यावर येऊन हजर असत. म्हणून हा मार्ग अनध्वग आहे. प्रत्येकाला वाटतं माझा परमार्थ कसा बरोबर चालू आहे, माझ्यावर कशी देवाची कृपाच आहे. पहा ना, अगदी आता मुलीचं लग्न करायचं ठरवलं आणि लग्न झालं, पहा काय देवाची कृपा आहे. अरे याच्या देवाच्या कृपेशी काही संबंध नाही आहे. पण आम्ही उगाच जोडून घेतो आणि त्यांनी माझा परमार्थाचा मार्ग बरोबर आहे असं म्हणतो. म्हणून सांगितलं शास्त्राप्रमाणे विचार करा. जो शास्त्राप्रमाणे विचार करत नाही त्याला आपलं सगळं बरोबरच आहे असं वाटत असतं. आपलं कुठे चुकतं याचा कधी विचार करत नाही आणि अनध्वग मार्गामध्ये चुका नक्की होतात. म्हणून शास्त्राची गरज. अनध्वग मार्ग चुकायला वेळ लागत नाही. आणि म्हणून दिशादर्शक यंत्र, मॅग्नेटोमीटर, त्याची गरज लागते. त्याच्याकडे नेहमी लक्ष द्यावं. माया मला कधी फसवेल सांगता येत नाही. मग सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राण कर्माणीच्या परे आत्मसंयम योगाग्नो जुह्वती ज्ञानदीप. इथे ज्ञानदीप लावून सगळ्या इंद्रियांना, प्राणांना सुद्धा त्याच्या पलीकडे घेऊन जायचं आहे. म्हणून पूजन हा बाहेरचा यज्ञ आहे आणि सोहम हा आतमधला यज्ञ आहे. हा यज्ञ करण्याची तयारी माझी असली पाहिजे. बाहेरचं यजन सोपं आहे हो, आतमधलं कठीण आहे. कारण तिथे सामुग्री सुद्धा सूक्ष्म आहे. एक यज्ञ बाहेरचा आहे आणि एक यज्ञ आतमधला आहे. इंद्रिय जी कर्म करतात तिथे क्रिया असते, तिथे ऊर्जा लागते. ऊर्जेशिवाय कर्म होत नाही. प्राण ऊर्जा देत, ऊर्जेचं साह्य देत, म्हणून केल्या जातं. माझा हात उचलल्या जातो आणि त्या हाताने तूप टाकल्या जातं. प्राणामुळे हे शक्य आहे. प्राणशक्ती नसेल तर हात उचलता येत नाही. म्हणून देह जेव्हा हलत चालत नाही, श्वास घेत नाही, तेव्हा आपण प्राण गेले असं म्हणतो. प्राण ही शक्ती आहे. प्राणापानो, अपान हा प्राणाचाच एक भाग आहे.
व्यान हा प्राणाचाच एक भाग आहे, उदान हा प्राणाचाच एक भाग आहे, समान हा प्राणाचाच एक भाग आहे. एकच प्राण अनेक ठिकाणी वास करतो, त्यामुळे त्याला पांचप्राण असं म्हणतात. या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी ते आहेत त्याला उपप्राण असं म्हणतात. म्हणून 5 प्राण आणि 5 उपप्राण. एक श्लोक गेल्यानंतर पुढे त्या संबंधातला पुन्हा विचार येतो आहे आणि त्यावेळेला मी तुम्हाला तो पुन्हा सांगेन. अपरम नियत आहार प्राणान प्राणेषु जुहोति. 2 श्लोक अजून मध्ये आहेत आणि म्हणून सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राण कर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो जुह्वति ज्ञानदीपिते. सोहम यज्ञ मला करायचा आहे, माझ्या अहंकाराचं अर्पण मला करायचं आहे, समर्पण मला करायचं आहे, त्याग मला करायचा, माझा मीपणा जळून टाकायचा आहे, खाक करायचा आहे, त्याची राख सुद्धा शिल्लक राहता का. लाकूड जाळलं तर त्याची राख शिल्लक होते, अहंकार जळल्यानंतर काही शिल्लक राहता का. त्याला खरी साधना असं म्हणतात. आता साधन कोणतंही असो, इतक्या टोकापर्यंत साधकाला सावध राहण्याची गरज आहे. काही जण करतात ध्यान धारणा समाधी सगळं अभ्यास करतात, पण ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या अग्नीमध्ये स्वतःच हवन म्हणजे अहंकाराचं हवन करतात का, हा प्रश्न असतो. शेवटी समाधीचा अभ्यास सुद्धा ब्रह्मरूप होण्यासाठी आहे, समाधी घेण्यासाठी नाही. याचं ज्ञान राहिलं पाहिजे. म्हणून ध्यान धारणा समाधी हे 3 टप्पे ज्ञानाने जो प्रफुल्लित झालेला अग्नी आहे त्याच्यामध्ये हवन करायचं आहे, समाधीचं सुद्धा. या पद्धतीने विचार केला. आज आपण 3 श्लोक घेतलेले आहेत. चौथा, द्रव्य यज्ञास्तपो यज्ञ योग यज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशित व्रताः. 28 नंबरचा श्लोक आपण उद्या घेऊया. बरोबर, हा आपण उद्या घेऊया. आज आपण थांबूया. तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका.